नमस्कार, मी प्रतिभांशी आपण बघतात जनमत लाईव्ह. महाराष्ट्राचा महासंग्राम मुद्दा मतदारसंघाच्या विशेष कार्यक्रमामध्ये जे आहे आपण आलेलो आहोत मोहोपा नगर परिषदेमध्ये. मोहोपा नगर परिषदेमध्ये जे आहे इथे त्रिकोणी लढत जरी असली तरी माहिती आहे का अपक्षाने सुद्धा आपली एक वेगळी भूमिका केलेली आहे. आपल्यासोबत इथे अपक्ष जे उमेदवार आहेत ते आहेत श्रीकांत इनोरकर साहेब. इनोरकर साहेब, एकंदरीत आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहात, तेही कुठेतरी बघायला गेलं 3 विरोधक आपल्या समोर आहेत, त्याच्या विरोधामध्ये आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरले, असं का बरं? मी भारतीय जनता पार्टीचं 2007 पासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी काम करत होतो. मी नगर परिषदमध्ये 10 वर्ष नगरसेवक, सत्तापक्ष गटनेता, विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं. मी भारतीय जनता पार्टीला जेव्हा सर्वसाधारण ओबीसी असं रोस्टर निघालं, मी भारतीय जनता पार्टीला तिकीटची मागणी केली. भारतीय जनता पार्टीने जातीचं समीकरण या ठिकाणी आणून माझी तिकीट नाकारली आणि जो लोकांचा कौल होता माझ्या मागं का तुम्ही या ठिकाणी भारतीय मोहोपा नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जावं असं जनमताचा जो हे होता, म्हणजे जनमताचा कौल होता का या ठिकाणी तुम्ही या नगर परिषद निवडणुकीला सामोरं जावं लागलं, म्हणून मी हा अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. बघायला गेलं आपण इतके निष्ठावान राहून सुद्धा जे आहेत भाजपने आपल्याशी दुजाभाव केला असा आपला आरोप आहे, बरोबर आहे काय? काय बरं केलं दुजाभाव तुमच्या? या ठिकाणी 38% माळी समाज आहे आणि 62% अदर आहे. जे या मोहोपा शहरातलं जे भारतीय जनता पार्टीचे स्थानिक नेतृत्व आहे, याने वरिष्ठ नेतृत्वाला हे सांगितलं की 75% माळी समाज आहे आणि आपण माळी समाजाला या ठिकाणी डावललं तर आपण या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपली हार होऊ शकते, म्हणून मला या ठिकाणी डावलण्यात आलं. एकंदरीत बघायला गेले कुठेतरी इनोरकर साहेब आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात, मुद्दे तर काही घेऊन निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही उतरले असेल, काय मुद्दे तुमच्याकडे जेणेकरून तुम्हाला असं वाटते की यंदा जी आहेत मोहोपाची जनता जी आहे यंदा तुमच्यावर विश्वास ठेवणार? सर्वात पहिल्यांदा या मोहोपा शहराचे जे मूलभूत गरजा आहे, मोहोपा शहरात आपण जिथं बाजूलाच उभा आहो, मोहोपा शहरातून जी मध्यभागी जी नदी गेली आहे हे एवढ्या घाण परिस्थिती आहे, दोन्ही बाजूला वस्ती आहे. माझं ध्येय होतं 2014ला मी नगराध्यक्ष निवडणूक हारलो आणि सुनील बाबू केदार यांनी घोडेबाजार करून 3 नगरसेवक पळवले आणि मला ह्या ठिकाणी हरवलं. म्हणून ते जे माझे काही कामं राहिले होती, मोहोपा शहराचे जे नदीला स्वच्छ करून सौंदर्यीकरण करणे, तसेच गळवाडीच्या बाजूला जे लेंडी नाला आहे त्या ठिकाणी आपण राहू शकत नाही. जे वस्ती आहे बाजूला त्या ठिकाणी एवढी गंदगी आहे का हे लोक इथं कसे राहतात ह्या विचार आहे. या ठिकाणी पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न आहे, जे किडनीचे आजार या ठिकाणी तोंड काढत आहे. जेव्हा कधी क्लोरीन 0.2% पाहिजे, या ठिकाणी कधी 20 राहते, कधी 10 राहते, कधी कोणाला पोट झोमेचं जे म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं जे प्रॉब्लेम येत आहे, किडनीचे आजार तोंड काढत आहे. म्हणून माझा या मागं निवडणूक लढण्याचा विषय असा आहे की आपण समजा लोकांसमोर गेलो आणि लोकांनी आपल्याला जन्मत दिलं, निवडून आलं, तर आपण हे पूर्ण मोहोपा शहराच्या मूलभूत गरजा आहे, आपण हे जे प्रश्न आहे आपण मार्गी लावू. त्याला गेलं लढत कोणाशी आहे तुमच्याकडे असं तुम्हाला वाटतं? सर्वात पहिल्यांदा माझी लढत या ठिकाणी मी कोणाला काही समोर जे आहे मी त्याला काही महत्त्व देत नाही. मला मालूम आहे मला लोक जनता कौल देणार आहे आणि मला बहुमताने या ठिकाणी निवडून आणणार आहे. निवडणूक कुठे धनशक्ती लागते आणि धनशक्ती बघायला गेलं तर जे आहे आपल्याकडे त्याचा अभाव आहे. काय वाटतं तुम्हाला, तुम्ही या त्रिकोणी जे लढत होत आहे या लढतच्या विषयामध्ये जे आहे आपण आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो? तुमचा प्रश्न योग्य आहे. माझ्या सामने जो पक्ष आहे, कारण मी ज्या पक्षातून बाहेर येऊन मी हे अपक्ष निवडणूक लढवत आहे, सर्वात मोठा बलाढ्य पक्ष आहे भारतीय जनता पार्टी. त्याच्या खालोखाल काँग्रेस पक्ष आहे. पण मला नक्कीच मालूम आहे का ज्या व्यक्तीच्या मागं जनाधार आहे, कार्यकर्ते आहे, मतदार आहे, त्या व्यक्तीला ना धनशक्ती काम करत आणि नाही अजून कोणती शक्ती काम करत आहे, मी त्या गोष्टीला मान्य करत नाही. सर्वात मोठी माझी शक्ती आहे, जो जनतेचा जनाधार आहे, सर्वात मोठी शक्ती आहे. तर हे आपल्यासोबत कुठेतरी होते श्रीकांत इनोरकर साहेब, जे कुठेतरी ज्या पक्षाची भूमिका घेतलेली आहे. जनतेचा जनाधार जे आहे माझ्यासोबत प्रत्येक वेळा होता आणि आहे, त्याच्या हिशोबाने जे आहे मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहोत. त्रिकोणी लढत जरुरी असली तरी अपक्ष काय भूमिका करेल हे बघणे योग्य असेल आणि श्रीकांत इनोरकर जे आहे यंदाच्या निवडणुकीमध्ये आपला अस्तित्व निर्माण करू शकणार का हे बघणे योग्य असेल. तेव्हापर्यंत आपण जनमत लाईव्ह बघत राहा. महाराष्ट्राचा महासंग्राम मुद्दा मतदारसंघाचा.